बोधिसत्व चॅनलमध्ये सर्वांचे अभिनंदन। मी प्राध्यापक उत्तम शिंदे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार विभाग सचिव यवतमाळ पूर्व करणवाडी या ठिकाणी एक दिवसीय युवक युवती प्रशिक्षण शिबिर संपन्न। संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूप आणि लेण्या ज्यांनी बांधल्या, धम्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी आपले 2 अपत्य महेंद्र आणि संघमित्रा धम्माच्या उंजळीत टाकले, असे प्रियदर्शनीय सम्राट अशोक तथागतांच्या आणि सम्राट अशोकांच्या पावलावर पाऊल ठेवून सिंबल ऑफ द नॉलेज, आधुनिक बुद्ध, ज्ञानाचे प्रतीक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी पंचांग प्रणाम करतोय। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर, तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, आजचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करतोय। आज करणवाडी या गावामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा युवक युवती प्रशिक्षण शिबिर आपण आयोजित केलेला आहे। अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष, केळापूर तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आमचे मित्र वंजारी सर, या कार्यक्रमाला महिला यवतमाळ जिल्हा पूर्वाच्या अध्यक्षा आमच्या ताई आदरणीय संघरत्न आठवले मॅडम, या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस आयुष्यमान कोसे सर, गावातील प्रमुख उपस्थिती तुपेकर ताई, पुणेकर सर, संपूर्ण करणवाडी बौद्ध उपासक बाल बालिका यांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज या युवक युवती शिबिराच्या पहिल्या सत्राला सुरुवात होत आहे। रॅली काढली, रॅलीमध्ये आपण तथागत बुद्धांच्या विचाराचा जयघोष व्हावा, घरोघरी दारोदारी बुद्ध विचार जावे, या अनुषंगाने रॅलीच्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या घरोघरी गेलो आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन यवतमाळ जिल्हा पूर्वच्या महिला अध्यक्षा आठवले मॅडम यांनी केलं। अतिशय प्रसन्न वातावरणात आणि शांततेच्या वातावरणात हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला विषय देण्यासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून मी प्राध्यापक विषय आहे त्रिशरण आणि पंचशिलेचा मराठीत अर्थ समजून सांगणे। आज कोणत्याही शाळेमध्ये, कोणत्याही महाविद्यालयामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि तथागत बुद्धांचे विचार समजून सांगला जात नाही। तथागत बुद्धांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, उपासक उपासिकेमध्ये झिरपले पाहिजे। या अनुषंगाने आपण ए पासून झेड पर्यंत शिकण्याचा प्रयत्न करत आहोत। मग आपण त्रिशरण आणि पंचशील घेतो, जन्मापासून त्रिशरण पंचशील मरतपर्यंत घेतो। लग्न असू द्या, वाढदिवस असू द्या, घराचा वास्तव असू द्या, घराची वास्तू असू द्या, किंबहुना एखादा कोणताही कार्यक्रम असू द्या, आपण त्रिशरण घेतो आणि पंचशील घेतो।
त्रिशरणाचा अर्थ काय आहे? मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो आणि मी संघाला शरण जातो. आपण कधीतरी विचार केला का आपण बुद्धाला धम्माला शरण जातो याचा अर्थ काय आहे? आपल्यामध्ये शरणगमन हे आलेलं नाही. आपल्यामध्ये शरणगमन येणं काळाची गरज आहे. बाकी समाजाकडे जर आपण पाहतो म्हटलं तर त्यांच्यामध्ये कट्टरवाद भरलेला आहे. त्यांच्यामध्ये कट्टरवाद भरलेला आहे आणि या कट्टरवादामुळे ते आपापल्या पूजा अर्चा करतात. त्या पद्धतीने आपण आपल्या आदर्शाच्या जे काही आहे त्याला आपण शरण गेलं पाहिजे. आणि हे जात असताना आपण त्रिशरण हे पंचांग प्रमाणाने घेतो. पंचांग प्रणाम करत असताना 5 अंग आहे शरीराचे, काया वाचा मन, हे जे 3 मुख्य अंग आहे, 2 हात, 2 पाय आणि 1 डोकं, या 5 अंगाने आपण हे शरण जात असतो. आणि आपण शरण जात असताना बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ज्या तथागतांनी 45 वर्ष धम्माचा प्रसार प्रचार केला आणि आपल्याला प्रज्ञा, शील, करुणा, आर्य अष्टांग मार्ग, 10 पारमिता हे समजून सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माणूस बनवण्यासाठी जे काही तत्व दिलेले आहे त्या तत्वाचं आचरण करण्यासाठी आपण इथे प्रतिज्ञाबद्ध होतो, आपण शरण जातो. आता हे शरण जात असताना आपण काया वाचा मन यांनी शरण जात असतो. बुद्ध हे विश्वगुरु आहे आणि या विश्वगुरुला शरण जात असताना आपण पंचांग प्रणाम करतो. बुद्धाला पहिलं आपण त्रिशरणामध्ये पहिलं शरण स्थान आहे. पहिलं आपल्याला नतमस्तक ज्यांना होतो ते विश्वगुरु आहे तथागत बुद्ध, म्हणून आपण बुद्धं नमामि म्हणतो. त्याच्यानंतर आपण धम्मं नमामि म्हणतो. ज्या तथागतांनी 6 वर्ष घनघोर तपश्चर्या केली आणि घनघोर तपश्चर्या केल्यानंतर रोहिणी या नदीच्या संदर्भात जेव्हा प्रश्न निर्माण झाला तर युद्ध नको, शांती हवी, या अनुषंगाने तथागतांनी 6 वर्षानंतर जे काय ही आपली मातृसंस्था असून त्या संस्थेचे कार्य पुढे चालू ठेवण्याकरिता द्वितीय अध्यक्ष यशवंत भीमराव आंबेडकर यांच्याही कार्याला मी त्रिवार वंदन करते. तदनंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी या अध्यक्षांच्या धुरा सांभाळली आणि त्यांच्या या महान कार्याला मी जय भीम करते, त्रिवार वंदन करते. त्यानंतर सध्या कार्यरत असलेले भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला मी त्रिवार वंदन करते. भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी हरीश रावरिया यांच्या कार्याला जय भीम करते. आणि सर्व इथं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंजारी सर, भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पांढरकोडा यांना जय भीम. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित संस्कार विभागाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे सर यांनाही माझा जय भीम. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या पुणेकर ताई, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि माझे छोटे युवक युवती यांना माझा स्नेहपूर्ण जय भीम. जोरात म्हणा जय भीम. तर आता आपल्याला ताकद आलेली आहे. आज आपण या शिबिराचं उद्घाटन करण्याकरिता मी प्रथम इथं कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे करणवाडीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. कारण पावसाचं वातावरण असून देखील आपण एवढा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि त्यासोबत स्वागत करतील असेल सम्यक पुणेकर मी याला विनंती करते की त्यांनी दीपक वंजारी सर यांचं स्वागत. जिल्हा अधीक्षिका संघरत्न आठवले मॅडम यांना मी त्यांचे स्थान ग्रहण करावे अशी त्यांना मी विनंती करते. आणि प्राध्यापक शेंडे सर यांना मी त्यांचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. जय भीम. जय. आदर्शाची पूजा. मीराताई तुपे यांनी आपले स्थान ग्रहण करावे मी अशी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांनी आदर्शाची पूजा करावे.
समता सैनिक दलांचा भारतीय बौद्ध महासभेचा जय भीम. करतो जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तृतीय अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर तृतीय अध्यक्ष महाउपासिका मीराबाई आंबेडकर आजचे कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. मग दुःख काय आहे, दुःखाचं कारण काय आहे आणि सुखाचा मार्ग कोणता आहे, माणसाने चांगल्या मार्गाने कसं जीवन जगलं पाहिजे, या अनुषंगाने जो मार्ग दाखवला आणि त्या मार्गाचा प्रसार प्रचार करण्यासाठी तथागतांनी इसवी सन पूर्व 528 ला सारनाथला गेले. जवळपास बुद्धगयापासून सारनाथचं अंतर हे 250 किलोमीटरचं आहे. 250 किलोमीटर तथागत बुद्ध हे पैदल गेले आणि सारनाथ येथे कौंडिन्य, अश्वजित, महानाम आणि भद्दीय हे 5 परिव्राजकांना दीक्षा दिली आणि तिथे संघाची निर्मिती केली. मग 5 मधून येशचे 10 मित्र, कुटुंबातले 50 अशा पद्धतीने 60 उपासक उपासिका एकत्र आले आणि तथागत बुद्ध एक अशा पद्धतीने 61 लोकांचा पहिला संघ निर्माण झाला. आणि जेव्हा सारनाथला दीक्षा दिली ती धम्म दीक्षा, धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्या धम्माला आपण शरण जातो. पंचशील दिलं, त्याच्यानंतर आर्य अष्टांग मार्ग सांगितलं, 10 पारमिता सांगितल्या, तो आहे आपला धम्म. 38 महामंगलसूत्र हे आहे आपला धम्म. धम्म म्हणजे आचरण करण्याचे नियम, त्याला आपण शरण गेलो. त्याच्यानंतर सारनाथ पासून येश नावाचा पायामध्ये सोन्याच्या चप्पल घालणारा हा माणूस व्यापारी, त्यांनी भिक्खू झाले. येशचे मित्र, येशच्या परिवारातले 50 लोक, अशा पद्धतीने 60 लोकांचा संघ झाला. या संघाला बुद्धाच्या काळातल्या आपण वंदन जातो आणि आजच्या भिक्खू संघाला सुद्धा आपण वंदन जातो. याला म्हणतात 3 शरण. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. समजलं? त्रिशरणाचा अर्थ समजला का? त्रिशरण, 3 व्यक्तीला आपण पूजन करतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बुद्धाला वंदन करतो, धम्माला वंदन करतो आणि बुद्धाने निर्माण केलेल्या संघाला सुद्धा वंदन करतो. आणि या संघामध्ये प्रसेनजीत, अजातशत्रू, बिंबिसार, महामोगलायन, सारीपुत्त, अनंत भंते आनंद, पट्टाचार्य, किसा गौतमी असे हजारो लाखो लोक या सगळे संघामध्ये आले, संघाची दीक्षा घेतली आणि तथागतांनी पूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार पैदल केला आहे. कोणत्याही प्रकारचे दळणवळणाचे साधन नव्हते, कोणत्याही प्रकारचे मोबाईल नव्हते, कोणत्याही प्रकारचे वाहन नव्हते. अशा अवस्थेमध्ये रानावनात भटकून गावागावात जाऊन एका दिवशी 3 गावं घ्यायचे. हे प्रवचन सकाळी 5-5:30 ला सुरू व्हायचं आणि 7 वाजता प्रवचन, 7-7:30 ला प्रवचन संपायचं. लोक शेतावर जायचे, शेतावरून आल्यावर पुन्हा प्रवचन. अशा पद्धतीने या संघांनी, बुद्धांच्या धम्मांनी हे धम्म प्रत्येकाच्या शरीरामध्ये नसामध्ये उतरवला आणि हा धम्म आपल्यापर्यंत आणून ठेवला. मग सम्राट अशोक असू द्या का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, यांनी हा धम्म आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माच्या ओळीत आपल्याला टाकलं. म्हणून आपण यांना, बाबासाहेबांना सुद्धा वंदन जातो, भीमस्मरण आणि भीमस्तुती घेतली. बरोबर आहे का नाही? आणि अशा पद्धतीनं बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि या संघामध्ये सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा समावेश होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मगुरू यांच्या माध्यमातून धम्म दीक्षा घेतली आणि मग आपल्याला धम्म दिला. म्हणजे हे संघामध्ये येतात, आले काय लक्षात? आणि मग या संघाला सुद्धा आपण शरण गेलेलो आहोत. हे आहे त्रिशरणाचा अर्थ. समजलं सगळ्यांना? आता आपण पंचशिलेकडे जाऊ. पंचशील म्हणजे काय? ज्या प्रमाणे अंतर, तुम्हाला काही वस्तू घ्यायची आहे किराणा दुकानामध्ये तर किलोग्राम असते. माणूस मोजण्याचं
माणसाचे विचार मोजण्याचे, माणूस गुणवान आहे का, शीलवान आहे का, तर त्याचं सदाचरण कसं आहे, तो आचरण कसा करतो, याच्यावरून माणूस मोजला जातो. माणूस मोजण्याची स्केल पट्टी कोणती असेल तर पंचशीला. आणि पंचशिलेचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. जसं कापड मोजत असताना मीटर प्रमाणे मोजून घेतो, 1 मीटर कापड, 2 मीटर कापड, 3 मीटर कापड. एखाद्या माणसाला मोजायचं असेल तर काय ना मोजायचं आपण, पंचशिलेनं. पंचशील त्याच्यात किती आहे तो पाहतो कसा, तो बोलतो कसा, त्यांचं वैयक्तिक जीवन कसं आहे, त्यांच्या फॅमिली जीवन कसं आहे, तो धम्मासाठी किती त्याग करतो, तो शीलवान किती आहे, तो पंचशिलेचं, अष्टशिलेचं, दशशिलेचं पालन करतात का, भंतेजी 227 शिलाचं पालन करतो का, याच्यावरून त्याचं सगळं आचरण कळते. माणूस मोजण्याची जर स्केल कोणती असेल तर पंचशील. पंचशिलेचं आचरण जर माणूस करत नसेल तर तो, बाबासाहेब म्हणाले, हा धम्म मी तुमच्यापर्यंत आणून ठेवला, असं भविष्यात होऊ नये का तथागतांचा धम्म एवढा पवित्र मार मांगांनी बाटवला, खराब केला, किंवा हा बुद्ध धम्म तुम्हाला देतो म्हणजे गळ्यात बांधलेलं गाडगं समजू नका. हा धम्म आचरणाचा आहे. तुम्हाला तुमचा विकास करायचा असेल तर धम्माशिवाय विकास होऊ शकत नाही, संविधानाशिवाय विकास होऊ शकत नाही, बुद्धाशिवाय विकास होऊ शकत नाही. घरात सुख शांती जर निर्माण करायची असेल तर पंचशिलेचं आचरण केल्याशिवाय तुमच्या घरात सुख शांती कधीही निर्माण होऊ शकत नाही. किती करोडपती असू द्या, किती श्रीमंत असू द्या, त्या घरातली स्त्री शीलवान नसेल, त्या घरातला माणूस दारुडा असेल तर त्या घराचा विकास होऊ शकते का? एखादी स्त्री दागदागिने घालून आहे, फोर व्हीलर मध्ये फिरते, विमानाला फिरते, हेलिकॉप्टरला फिरते, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाते, पण तिचं चारित्र्य चांगलं नसेल तर तिला गावात सन्मान मिळेल का? शील किती महत्वाचं आहे. शिलेचा सुगंध ज्याप्रमाणे एखाद्या अगरबत्तीचा, मेणबत्तीचा, अगरबत्तीचा सुगंध येतो, हवेच्या दिशेनं जातो, पण शिलाचा सुगंध हवेच्या विरोधी दिशेनं जातो. शत्रूला सुद्धा ते प्रेम करतात, शीलवान मानतात. बाबासाहेबाला संसदेमध्ये लोक का घाबरत होते? बाबासाहेब आंबेडकर एक स्टेटमेंट देतात, मी शीलवान आहे म्हणून संसदेतले लोक मला उठून नतमस्तक होतात, नमस्कार घालतात. शीलवान माणूस या जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस. ज्याच्याकडे शील नाही, शील म्हणजे केवळ एका बाजूने पाहू नका. चोरी करणं म्हणजे शील भ्रष्ट, खोटं बोलणं म्हणजे शील भ्रष्ट, कोंबडे बकरे कापणं म्हणजे शील भ्रष्ट, एकमेकाला फसवणं म्हणजे शील भ्रष्ट, वाईट नजरेनं पाहणं म्हणजे शील भ्रष्ट. तथागत बुद्ध म्हणतात, आपल्या बरोबरीचा असेल तर बहिणीच्या नजरेनं पहा, मोठा असेल आईच्या नजरेनं पहा, लहान असेल मुलीच्या नजरेनं पहा. आनंदाचं उदाहरण देतात बुद्ध. आनंद जेव्हा एका महिलेकडे जातात पाणी प्यायला, त्या महिलेचं नाव काय? एका आनंद आवडला होता, प्रकृती. त्या महिलेचं नाव काय? अतिशय सुंदर दिसणारी महिला. आनंद अतिशय हिरो सारखा दिसणारा, आनंद सगळ्यात हुशार विद्वान बुद्धासोबत असलेला शिष्य. जे का त्रिपिटक लिहिलं गेलं, विनय पिटक, सुत्त पिटक, सगळं मुकोपगत आनंदाला. बुद्धानंतरचा वारसा जर कोणी चालवला असेल तर अनंत भंते आनंदाने चालवला. सारीपुत्त महामंगलायन कम्प्युटर त्यावेळेचे. आणि प्रकृतीला आनंद हा भिक्खूच्या अवस्थेत होता आणि प्रकृती म्हणाली आनंदाला, आनंदा तू माझ्या घरी भोजन ग्रहण करायला ये, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तेव्हा आनंद बुद्धाकडे गेले आणि बुद्धाला सांगितलं, प्रकृतीनं मला घरी रात्रभर थांबण्यासाठी बोलवलं, भोजन करण्यासाठी बोलवलं, मी कसं करू? तेव्हा बुद्ध म्हणाले, आनंदा तू भिक्खू आहेस हे लक्षात ठेव, तू त्यांच्या घरी जा, बोलवण्याचं आमंत्रण आलं, तू आमंत्रण नाकारू नको. आनंद त्या प्रकृतीच्या घरी गेली आणि गेल्यानंतर
एक जांब घेऊन गेला, पिकलेलं जांब घेऊन गेला आणि गेल्यानंतर भोजन ग्रहण केलं आणि प्रकृती म्हणाली आनंदाधिपाता वेरमणी शिक्कापदं समादियामि. मग हिंसा म्हणजे काय? कोंबडे बकरे कापणं म्हणजे केवळ हिंसा ना, मनानं दुखवणं म्हणजे हिंसा करणे होय. मनानं दुखवणं म्हणजे हिंसा करणे होय. झाडाची कत्तल करणे म्हणजे हिंसा करणं होय. बेंडक असू द्या, मुंग्या असू द्या, मुंगळे असू द्या, त्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यांना कधीही तोडवू नका, जगू द्या त्यांना. तुम्हाला कोणताही पक्षी प्राणी स्वतःहून त्रास देत नाही, तुम्हाला त्रास द्या. याच्यावर प्रेम करायचं सांगितलं. कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, हिंसा करू नये म्हणजेच याचा अर्थ प्रेम करा. कोणत्याही गावातल्या माणसाला त्रास होणार नाही असं वागा, कोणत्याही जाती धर्माचा असू द्या. आम्ही बुद्धिस्ट लोक चालतो तर रस्त्याच्या दिशा बदलून जातात. याचा अर्थ काय? आम्ही चालतो तर आमचा आदर्श गावातल्या लोकांनी घेतला पाहिजे. याला समाजातल्या दिशा बदलणं म्हणतात, रस्त्याच्या दिशा बदलणं म्हणतात. कायमचं वाक्य लक्षात ठेवा. बुद्धिस्ट माणसं चालतात तेव्हा रस्त्याच्या दिशा बदलतात म्हणतात. रस्त्याच्या दिशा म्हणजे काय? रस्त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या दिशा बदलतात. हा बुद्धिस्ट पोरगा आहे, हा बुद्धिस्ट माणूस आहे, हा कसा सुटाबुटात आहे, हा कसा पांढऱ्या ड्रेस मध्ये आहे, हा कसा शिलवान आहे, हा कसा गुणवान आहे, हे लोक पाहिल्यानंतर आपलं आचरण करणे म्हणजेच सदाचरण. आपण असं वागलं पाहिजे. आपले मुलं MBBS ला लागेल, आपले मुलं डॉक्टर होईल, आपले मुलं वकील होईल, आपले मुलं इंजिनियर होईल. केव्हा होईल? सदाचरण असल्याशिवाय होऊ शकत नाही. कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे तर तो मुलगा मुलगी मोठ्या पदावर जाऊ शकतो. त्याची बुद्धी अभ्यासात लागते. म्हणून हिंसा करू नये एवढं सांगलं नाही बुद्धाने. समजून घ्या. मग काय करायचं? मैत्री करायची. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात दया, क्षमा, शांती. तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये बुद्ध व्हायच्या आधी सिद्धार्थ गौतमाच्या शेतामध्ये एक हंस पक्षी आला होता. त्याला जखम झाली होती, त्याला चालता येत नव्हतं. देवदत्त नावाच्या त्यांच्या एका चुलत भावाने ते मारला होता. आणि तथागत बुद्ध व्हायच्या आधी सिद्धार्थ गौतमाजवळ ते येऊन पडला. तेव्हा त्या हंस पक्षाला सिद्धार्थ गौतमांनी जवळ घेतलं, पाणी आणलं, त्याचा बाण काढला, त्याची जखम धुतली आणि त्याला मलमपट्टी केली आणि त्याला तंदुरुस्त केलं. तेव्हा ही गोष्ट त्यावेळेचे शुद्धोधन राजे कोर्टात गेली. ही गोष्ट त्यावेळेच्या कोर्टात. आणि हा हंस पक्षी मला पाहिजे म्हणून देवदत्त आग्रह करत होता, कारण देवदत्ताने तो हंस पक्षी मारला होता, हिंसा केली. तेव्हा कोर्टाने निकाल दिला, देवदत्ताने मारला, परंतु सिद्धार्थ गौतमाने वाचवला. कोर्टात निर्णय झाला हा हंस पक्षी कोणाचा. दोन्हीकडून वकील बोलू लागले. हा हंस पक्षी देवदत्ताचा एक वकील म्हणत होता, एक वकील म्हणत होता हा हंस पक्षी सिद्धार्थ गौतमाचा, त्यानं वाचवलं. मग न्यायाधीशाने निर्णय दिला हा हंस पक्षी मैदानात सोडा, ज्यांच्याकडे जाते त्यांचा हंस पक्षी त्यानं घ्या. दोघाला उभं केलं. देवदत्त एका बाजूनं, सिद्धार्थ गौतम एका बाजूनं. सिद्धार्थ गौतमाने जखम धुतली, त्याला प्रेम केलं पक्षावर, त्या हंस पक्षावर त्याला खेळवलं. ते त्याचा मित्र झाला होता हंस पक्षी. मग हंस पक्षाला मैदानात सोडलं. जखम दुरुस्त झाल्यावर देवदत्त इकडे बसले, सिद्धार्थ गौतम इकडे बसले. आणि हंस पक्षी जेव्हा सोडला तेव्हा हंस पक्षी अगदी नाचत बागडत सिद्धार्थ गौतमाजवळ जाऊन बसला. युद्ध करणं सोपं आहे, मारणं सोपं आहे, क्रोध करणं सोपं आहे, हिंसा करणं सोपं आहे, वाचवणं हे खूप कठीण आहे. आणि सिद्धार्थाने तिथे दाखवून दिलं हिंसा करू नये, हिंसा करू
नाही, हंस पक्षाला प्राणदान दिलं. म्हणून युद्ध नको, काय पाहिजे? युद्ध नको, काय पाहिजे? बोला सगळेजण, मोठ्यानं बोला, युद्ध नको. युद्धाचं वातावरण जगामध्ये चालू आहे. जगामध्ये एकमेकाचं घराघरात युद्ध चालू आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये युद्ध चालू आहे. बापाचं लेकाचं पटत नाही, आईचं बापाचं पटत नाही, पोराचं पोरीचं पटत नाही, शेजाऱ्याचं पटत नाही, गावासोबत पटत नाही. हे युद्ध चालू. मग युद्ध नको, काय पाहिजे? बुद्ध पाहिजे, घरात बुद्ध पाहिजे. लक्षपूर्वक हा विषय आहे का? लक्षपूर्वक विषय आहे का? योग युती शिबिर सगळ्या युवकांना कळायला पाहिजे. कोणत्याही मुलांसोबत भांडणं करायचे नाही. चूक झाली सारी म्हणून द्या, शिवाय दिल्या ऐकून घ्या. भांडणामध्ये काही पडलेलं नाही. आग लागली, आग विझवण्याचा सारी म्हणा, नम्रता बाळगा, माफ करून द्या. मुला मुलींना सांगत आहे मी, हे पहिलंच वाक्य आहे, हिंसा करू नये. त्याचा अर्थ हेच आहे का युवक युवतींनी मैत्रीनं वागा. मैत्री हे सगळ्यात मोठा दागिना आहे. मैत्रीपेक्षा दुसरा मोठा दागिना या जगात नाही. मग वृक्षावर मैत्री करा, आई वडिलांवर मैत्री करा, प्राण्यावर मैत्री करा, शाळेच्या शिक्षकावर मैत्री करा. या युवक युवती शिबिराचा उद्देश आहे हिंसा करू नये. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला? काय करायचं आहे? बोला सगळेजण. मैत्री करायची आहे. मैत्री बुद्धाच्या विचाराचा थीम, बुद्धाच्या विचाराचा उद्देश जगा आणि जगू द्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय. मैत्री करा, मैत्री करुणेनं वागा, दयेनं वागा, शांततेनं वागा. आणि ज्याच्यामध्ये अग्नी आहे क्रोध, क्रोध मूर्खांना येतो. क्रोध कोणाला येतो? म्हणा सगळेजण, क्रोध कोणाला येतो? क्रोध कोणाला येतो? मग तुम्ही रागावता का? हा, नाही म्हणणारे शाबास. क्रोध मूर्खांना येतो. ज्याप्रमाणे अग्नी माणसाला जाळते त्या पद्धतीने क्रोध हे स्वतःला जाळते, इतरालाही जाळते. चितेवरचा माणूस जसा जळतो ना, तसा रागावणारा माणूस स्वतः जळते, इतराला जळून जाते. आग लागते त्या घरात, विचाराची आग, विचाराची आग लागते. दारोड्याच्या घरी जाऊन पहा. या उपासक शिबिराला, या योग युती शिबिराला आपल्याला हे शिकायचं आहे, मी क्रोधी होणार नाही. बुद्ध कसे आहे? शांतीचा संदेश दिला. आणि आपण कोणता संदेश देतो? क्रोधाचा, रागाचा, द्वेषाचा. आवश्यक आहे शिबिर. वर्गात भांडणं करू नका, गावात भांडणं करू नका. एखाद्यानं आपल्याला रागात बोललं त्याला माफ करून द्या. आई वडील बोलले त्याला माफ करून द्या. आणि जे माफ करतो ना ते सगळ्यात मोठा माणूस असतो. लक्षात एक एक वाक्य लक्षात ठेवा. जे माफी करतो ना ते सगळ्यात मोठा माणूस. बाबासाहेबांना खूप लोकांना माफ केलं. त्यावेळेस बाबासाहेबांना खूप त्रास झाला. बुद्धांना तर गृह त्याग करावं लागलं, त्यांना माफ केलं बुद्धांनी. बाबासाहेबांना तर घराच्या बाहेर, रूमच्या बाहेर त्यांचं सामान फेकलं. अनेक वेळा बाबासाहेबांचा अपमान झाला. रथातून त्या बैलगाडीतून बाबासाहेबांना कचऱ्यासारखं ढकलून दिलं. बाबासाहेबांना बदला घेतला का? सगळ्या जाती धर्मांना आरक्षण दिलं बाबासाहेबांनी. ज्यांनी त्रास दिला त्या ओबीसीला, एससीला, एसटीला, व्हीजेएनटीला सगळ्यांना आरक्षण दिलं. सगळ्यांना संविधानात रक्षण दिलं. बाबासाहेबांनी कोणाला त्रास दिला का? माफ केलं का? आपण का बरं माफ करायचं नाही? आपण का माफ करायचं नाही? म्हणून हिंसा करू नये याचा अर्थ असाच का माफी करायची, माफी द्यायची. कुत्रा आपल्याला चावला तर आपण कुत्र्याला चावतो का? नाही नाही, कुत्रा बा मला चावला आणि लचा लचा कुत्र्याला 4-5 दचके घेतलं तोंडानं आपण. होते का असं?
मग का बरं आपण इतराला शिवाय देतो, त्यांनी शिवाय दिला, चुपचाप राहा, घरात जाऊन बसा. का वाद नाही होत, कधीच नाही होणार. बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या, त्याची ताकद खर्च होऊ द्या. आपण काय म्हणतो, जशात तसं. त्यांना आबे म्हणला, आम्ही काबे नाही, हिंसा. मग हिंसा सुरू होते. हेच तर रोहिणीच्या संदर्भात लोकशाही निर्माण केली बुद्धाने. त्यावेळेस रोहिणीचा प्रश्न निर्माण झाला होता, युद्ध करायचा. बुद्ध म्हणत होते युद्ध नको, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न मिटला पाहिजे. आणि मिटला नाही, त्यामुळे बुद्धाने गृहत्याग केला. वयाच्या 29व्या वर्षी. आम्ही हिंसा करणार नाही. बुद्धाने पहिला संदेश दिला, युद्ध नको, शांती. पहिला पंचशिलेचा अर्थ आहे. आणखी खूप काही सांगण्यासारखं आहे, पण तो विषयाची एक मर्यादा आहे. समजलं का? हिंसा करायची का? डास बसून असतात, सकाळी उठलं का डास असतात बाथरूम मध्ये. आपण काय करतो, टावेल घेतो आणि सगळे मारून टाकतो. काय केलं त्या डासाने? दरवाजा उघडा करा, हाकालून द्या. त्यांना जगण्याचा अधिकार नाही आहे. जगण्याचा अधिकार आहे का नाही? समबाप्पा सहकरणाम कुशल उपसंपदा सचिता पर्यदपनाम येताना बुद्धाने शासना. बुद्धाचं शासन काय? एकही पाप मी करणार नाही. एकही काय करणार नाही? पाप. हे पाप नव्हे का डास मारणं? होय का नाही? हिंसा नव्हे का? आजपासून आम्ही डासाला मारणार नाही. डासासाठी मच्छरदाणी आणा, मच्छरदाणी आणा, नाल्या सफा करा, घर स्वच्छ ठेवा, टावेलांना हाकालून द्या. पर्याय करा. त्यांना जगण्याचा अधिकार नाही. तुम्हाला डासाला जसं मारलं तसं तुम्हाला चपकून मारलं तर होईल का सर? त्यांचा जीव नाही आहे. झाडाला सुद्धा जीव आहे. झाडाला सुद्धा जीव आहे. चंद्रबोधी म्हणतात झाडाला सुद्धा. बोस म्हणतात, बोस, चंद्रबोस. झाडाला सुद्धा जीव. मग झाडाला आपण कापतो, कापू नका, हिंसा करतो. अनिंदना वेरमणे सिक्कापदं समाधियामि. काय आहे याचा अर्थ? कोण सांगू शकतो? काय आहे सांगा? पहिल्या शिलामधला पहिला सील कोणता आहे? हिंसा करणार नाही. दुसरं सील कोणता आहे? चोरी करणार नाही. चोरी करणार नाही म्हणजे काय करायचं मग सांगा? याचा इरेजर, त्याची पेन, त्याची पेन्सिल वर्गात चोरी करतो आपण. युवक युवतींना सांगतो हे चोरी कधी करायची नाही. आई वडिलांना हक्काने मागायचं. पुस्तक पाहिजे, वही पाहिजे, डस्टर पाहिजे, काय पाहिजे ना आई वडिलांना मागायचं. पण कोणाचंही पुस्तक, इरेजर, पेन्सिल, पेन चोरून आणायचे नाही. पैसे तर कसेच चोरायचे नाही. चोरीची सवय जर या युवकांना आता लागली तर भविष्यात ते गुंड होऊन जाईल. चोरी आम्ही करणार नाही. ज्याची वस्तू आहे त्यांना आम्ही देऊन देईल, सापडली तर. मग चोरी करायची नाही तर काय करायचं मग आपल्याला? बुद्ध म्हणतात अधीनदाना वेरमणी सिक्कापदं समाधियामि. मी कोणत्याही प्रकारची चोरी करणार नाही. मग काय करणार मी? दान करेल चोरीच्या विरोधात. दान, अनाथ पिंड. जे जेतवन बुद्ध विहार होत, करोडो लाखो अब्जो खरबो रुपये सोन्याचं तिथं आतरण केलं जेत राजाला. आजचं आपण ट्रक भर सोनं म्हणून घ्या, ट्रकच्या वर. जेत राजा म्हणे मी हे जेतवन देत नाही. अनाथपिंडकाला तुमच्या विहाराचं नाव अनाथपिंडक आहे. फार आनंद झाला. अनाथपिंड कोण होते? फार मोठे व्यापारी होते. गडगंज, टाटा, बिर्ला, किर्लोस्कर सारखे. या अनाथपिंडकाला बुद्धांचे विचार आवडले आणि बुद्धाला विनंती केली, तथागत मी तुम्हाला जेतवन देणार आहे, तुम्ही घ्याल का? दान देणार आहे. तथागत बुद्ध म्हणाले ठीक आहे. मग जेत राजाकडचं जेतवन होतं. पहा जाऊन जेतवन कसं आहे ते. बुद्ध गयाला जा, जेतवनला जा, श्रावस्तीला जा. आजही बुद्ध तिथं असल्यासारखं भासते हो आपल्याला. जा सहलीला, सहल काढा. बुद्ध गया दर्शन, महाराष्ट्र दर्शन काढा सहल. अहो आपण काहीच नाही आहे. नेपाळमध्ये, लुंबिनीमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, मध्य प्रदेशामध्ये इकडे जर आपण गेलो ना
तर बुद्ध आजही जेतवनामध्ये जिवंत दिसतात, श्रावस्तीमध्ये. राजगृहाला बुद्ध आजही आहे असं वाटतं. कपिलवस्तूला, लुंबिनीला, जिथं बुद्धाचा जन्म झाला तिथं बुद्ध आज आहे असं भासते आपल्याला. पण मनातून इच्छा पाहिजे. तर हे जेत राजाचं जेतवन होतं. गडगंज श्रीमंत, त्याला पैशाची गरजच नव्हती. पण ते जेत राजाचं जेतवन, वन म्हणजे जंगल, हे अनाथ पिंडकाला आवडलं होतं आणि ते बुद्धाला द्यायचं ठरवलं होतं. मग जेत राजाकडे गेले अनाथ पिंडक, म्हणे मला हे तुमचा खूप सुंदर बगीचे जिकडे तिकडे, झाडच झाड, पक्षी, प्राणी आणि अशांतता सगळीकडे. जेत राजाला म्हणाले, कोण? अनाथ पिंडक, तुमच्या विहाराचं नाव आहे ते. अनाथ पिंडक म्हणाले जेत राजाला, का हे मला विकत दे. तेव्हा जेत राजा म्हणे, मी विकत देत नाही, मी कशाला विकू? नाही, तुला जेवढे पैसे लागतात तेवढे मी देतो. तो मान्य करता का? म्हणे माझ्या जमिनीवर सोनं ताडपत्री सारखा आतर, म्हणे ताडपत्री सारखा आतर, म्हणे माझा पाय पडला तर सोन्यावरच पडला पाहिजे. म्हणे जंगलामध्ये सगळं सोनं आतराचं. ठीक आहे म्हणे. अनाथ पिंडक ट्रकाच्या ट्रक भरल्यासारखे नेले आणि त्या सगळ्या जंगलामध्ये आतरले. जेत राजा पाहत होता, एवढा मोठा श्रीमंत माणूस मी आज पहिल्यांदा पाहत आहे बा. म्हणे सोनं आतरलं बुद्धासाठी. हो, दान कसं असतं. बुद्धाच्या पावलं पडावं म्हणून सोनं आतरलं त्या जेतवना. आणि मग जेत राजा आला विकत द्यासाठी. सोनं आतरलं का? म्हणे हो, सोनं सगळ्या जंगलात आतरलं. जेत राजाचे डोळेच फिरले, मी तर एवढं सोनं कधीच नाही पाहिलं. म्हणे ठीक आहे बाबा, म्हणे ज्या तुम्ही माणसाला देणार आहे जेतवण, त्या माणूस किती विद्वान असेल. ते सोनं मला नाही पाहिजे म्हणे. आता ते सोनं मला नाही पाहिजे म्हणे. ते सोनं सगळं जमा कर म्हणे जंगलात. पोतेच्या पोते भरले सोन्याचे. आणि जे तुला ज्याला दान देणार आहे त्याच्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था कर म्हणे. इथे विहार बांध म्हणे, कुटी बांध म्हणे, त्यांना मेडिटेशन करण्यासाठी रूमा बांधा म्हणे. जेत राजांनी ते सोनं विकलं आणि पूर्ण जेतवन मध्ये बांधकाम केलं. सगळी संपत्ती इथं लावली. तो किती दानी आहे. आणि हे जेतवन बुद्धाला अर्पण केलं. आणि बुद्धांनी जवळपास तिथे 42 असं म्हणतात, 42 वर्षावाद जेतवनला केलं. म्हणजे जवळपास बुद्ध जेतवनलाच राहिले, श्रावस्तीतच राहिले. किती छान असेल. दान करा. आम्ही काय करतो बुद्धासाठी दान, बाबासाहेबांसाठी दान. त्यांनी सोनाचे पोतेच्या पोते दान केले, सोन्याचे पोतेच्या पोते दान केले. आम्ही काय केलं बुद्धासाठी दान? बाबासाहेबांसाठी काय केलं दान? बाबासाहेबांनी 4 अपत्य आडवा बाबासाहेबांनी 4 अपत्य दान केले. काय केलं तुम्ही बाबासाहेबांच्या मुलासाठी? इंदू गेले, राजरत्न गेला, रमेश गेला, गंगाधर गेला. बाबासाठी तथागत बुद्धांनी पत्नीचा त्याग केला, मुलाबाळाचा त्याग केला. राजकुमार होते, राजकुमाराचा त्याग केला. जंगलात ऊन वारा पाऊस, अनेक हिंस्रक प्राणी, वाघ सिंह याच्या सोबत राहिले. ज्ञान मिळवलं, ज्ञान आपल्याला दिलं. आणि त्यांचा संघर्ष पहा किती होता. रात्रंदिवस पावसाळ्यात भिजत होते बुद्ध, उन्हात मध्ये किती त्रास होत असत. पायात चप्पल नव्हती बुद्धाच्या. आम्ही काय दान केलं यांच्यासाठी? यांनी आपलं आयुष्य दान केलं. आणि आम्ही काय म्हणतो, मेरा भला तो जक्का भला. माझे पोरं डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, प्राध्यापक झाले पाहिजे, शिक्षक झाले पाहिजे. बाबासाहेबांचे मुलं काय झाले होते? बाबासाहेबांचे मुलं कोणते डिग्री घेतल्या होत्या? काय केलं बाबासाहेबांनी आपल्या मुलासाठी? आज आपण आपल्या मुलासाठी म्हणतो बंगल्यावर बंगले, प्लॉटवर प्लॉट, शेत्यावर शेत्या, घरावर घर. मेरा भला तो जक्का भला. माझं चांगलं तर मला समाजावर काही घेणं देणं नाही. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलासाठी काय केलं? काही केलं नाही हो. बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलासाठी 4 मुलं बाबासाहेबांचे गेले. यशवंतराव एक होते, तर यशवंतरावाच्या नावावर काहीही बाबासाहेबांनी 1 रुपया संपत्ती ठेवली.
राजगृह सुद्धा समाजाच्या लोकांनी वर्गणी करून आम्ही राजगृह यशवंतराव आंबेडकरांना आपण दिलेला, काहीच दिलं नाही बाबासाहेबांनी कुटुंबासाठी. आणि आम्ही कुटुंबासाठीच, माझ्या बायकोला दागदागिने पाहिजे, साडी पाहिजे, माझ्या मुलाला मुंबई पुन्हा औरंगाबादला हैदराबादला शिकवायचं आहे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. मग करा, त्याच्यात माझं दुमत नाही, केलंच पाहिजे. पण बाबासाहेब काय म्हणतात, आपल्या संपत्तीतला 20 हिस्सा समाजासाठी खर्च करा. अरे 100 रुपयापैकी 90 रुपये तुमच्यासाठी खर्च करावं, 5 रुपये समाजासाठी 10 रुपये खर्च नाही करू शकत. 100 रुपये वर्गणी द्यायची राहिले तर 100 वेळा विचार करतो आणि 500 रुपयाचा आपण रविवारी आणून खातो. काय आपण बाबासाहेबांचे मुलं आहोत? काय आपण बुद्धाचे मुलं आहोत? दुसऱ्या गातेचा अर्थच तो आहे. आदिन दाना वेरमणी सिक्का बदन समाधी. मी दान करणार, मी चोरी करणार. पण हा विषय वाटते तेवढा. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्का पदम समाधी. कामे सुमिच्छा वेरमणी सिक्का पदम समाधी म्हणजे काय होऊ शकते अर्थ सांगा बरं. आपण वर्षभर 25 घेतो, काय होतं सांगा कोणीतरी अर्थ. म्हणजे मी काम वासनेपासून दूर आहे. म्हणजेच काय, वाईट नजरेनं पाहणार नाही, मी पत्नी सोबत एकनिष्ठ राहील, सोबतच इतर महिलांना मी बहीण मानेन, नातेवाईक मानेन. एवढंच जाऊ द्या. मग काय करायचं आहे, बुद्धाने तर ते सांगितलं, सदाचारानं राहील, साधं जीवन जगेल. याचा अर्थ असा होतो. बाबासाहेबांच्या आयुष्यामधले अनेक किस्से आहेत. लुसी नावाची मुलगी बाबासाहेब अमेरिकेला असताना माग लागली होती, का बाबासाहेब मी तुम्हाला सगळी मदत करतो, परंतु तुम्ही माझ्यासोबत विवाह करा. बाबासाहेब म्हणाले, मी रमाईला कधी धोका देणार नाही, ती गवड्या जमा करते, ती माझी पत्नी आहे. लुसीला नाकारलं. अनेक विद्वानांनी याच्यावर नियंत्रण प्राप्त केलं, संयम निर्माण केला. युवक युवतींनी स्वतःवर संयम निर्माण करायचा आहे. बाबासाहेब अमेरिकेला होते युवक, तेव्हा बाबासाहेबांना ब्रेन गेज नावाचा आजार झाला होता. बाबासाहेबांचं डोकं फुटल्यासारखं दुखत होतं. 18 तास अभ्यास करायचे बाबासाहेब. तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाबासाहेब तुमच्या दुखण्यावर काही आजार इलाज नाही आहे. मग काय इलाज आहे, तुम्हाला विक्सी आणि ब्रँडी घ्यावं लागेल, विस्की आणि ब्रँडी घ्यावं लागेल, दारू पिवावं लागेल, अल्कोहोल ग्रहण करावं लागेल. बाबासाहेब धडकुला उठले, डॉक्टर तुम्ही काय बोलता, मी भारताच्या आमच्या बहुजन लोकांचा उद्धार करण्यासाठी इथं आलो, मी काय दारू पिऊ का, मी मेलो तरी चालेल, दारू पिणार नाही. बाबासाहेबांचं वाक्य आहे, मी मेलो तर चालेल परंतु दारू पिणार नाही. आपण आपल्या समाजामध्ये पहा ना, संयम आहे का आपल्यावर? संयम संयम हे शिबिरातून निर्माण होते, संयम हे मेडिटेशन याच्या केंद्रातून निर्माण होते. आणि संयमित असलं पाहिजे. म्हणजेच कामे सुमिच्छाचारा वेरामणी सिक्का पदम समाधी. चौथशील कोणता आहे? खोट बोलणार नाही. म्हणजे काय बोलणार मग आम्ही? खरंच बोलणार, सजा झाली ते होईल. खोटं तर आम्ही शब्दातच बोलतो. आपल्याला एवढे खोटे बोलणारे वीर कोणीच नाही. आपल्या एवढे खोटे बोलणारे वीर कोणी नाही आहे, कोणी या पृथ्वीवरच नाही आहे वीर. सगळेच नाही बरं, 50-60% लोक आपण खरेच बोलणार. म्हणजे खोटे बोलतात त्यांच्यासाठी. खोटं कशासाठी बोलायचं? जसं मला फोन केला, शेटे सर कुठं आहे? मी राहतो पांढरकवड्यातच. बस हे तुमच्या गावातच आलो, तुमच्या गावातच आलो, विहाराजवळच आलो. कशाला खोटं बोलायचं सांगायला त्यांना. पांढरकवड्यातून निघत 15 मिनिट लागते, म्हणजे त्या सोयीनं राहील ना. इथं जाऊ म्हणलं का त्याची धावपळ होईल. पोरांना शाळेत खोटं बोलायची सवय राहते. होमवर्क केलं का? नाही हो, रात्री लाईनच नव्हती. मग घरी फोन करतो आम्ही, अरे का हो तुमच्या विद्यार्थ्याचा अभ्यास, तुमचा पोरगा अभ्यास नाही केला? सर मी खूप वेळा सांगितलं माझ्या मुलांना अभ्यास करा म्हणून, पण तो करतच नव्हता. टीव्हीच पाहत होता, मोबाईलच पाहत होता. मग आम्ही म्हणतो पोरांना
तू काऊन रे अभ्यास नाही केला? नाही सर म्हणते लाईनच नव्हती. अरे तो बाबा म्हणत आहे तू टीव्हीच पाहत होता, मोबाईल पाहत होता, तू लाईन नव्हती म्हणतो. लहान मुलांना हे वाईट संस्कार करू नका. खरं बोला ना. पावलावर विद्यार्थी बऱ्याचदा खोटं बोलते. एखाद्या वेळेस मुलीला स्वयंपाक करायचं काम पडते, मुलगी काय म्हणते, मम्मी माझं पोटच खूप दुखत आहे. आता काय पोटाची डॉक्टर आहे का आई? आई पोटाची डॉक्टर आहे का? द्या उत्तर. एखादी मुलगी काय म्हणते, मम्मी आज डोकं खूप दुखत आहे, मी काय स्वयंपाक झाडझूड करत नाही, भांडे काय घासत नाही, हे तू कर. वडील काय म्हणते, बाई मी शेतातून आलो, मुलाला म्हणते किंवा मुलीला जरा चहा मांड ना म्हणते. काय पप्पा एवढा होमवर्क दिला म्हणते, एवढा अभ्यास दिला म्हणते, मला 5 मिनिटं वेळ नाही म्हणते. आणि अभ्यास करत नाही, कोणत्यात जाऊन मोबाईल पाहिजे. खोबऱ्यात जाऊन काय पाहिजे? मोबाईल. मोबाईल विद्यार्थ्यांना कृपया करून अर्धा 1 तासच द्या, आणि तेही तुम्ही बसा त्याच्याजवळ. मोबाईल काय पाहिजे, भांडणं हो काही हो, मुलांना जन्मालापासून कमीत कमी 15 वर्षापर्यंत त्यांना मोबाईल देऊ नका. 16 वर्षी त्याला जरा समज येते, आणि स्वतः मग अर्धा 1 तास त्याच्याजवळ बसा, काय पाहिजे ते पहा, आणि 1 तासात मोबाईल वापस घेऊन जा. किती पोरगा घडो नाही घडो मोबाईल देऊ नका. नाही घडला तरी हरकत द्यायचं असेल. काय होमवर्क काय माझ्या देखत पाय, युट्यूबवर पहा, फेसबुकवर पहा, काय होमवर्क शिक्षकांनी दिला, माझ्यासोबत बस आणि सोबत लिही माझ्या. तुम्ही त्यांना वेळ द्या, मोबाईल पुढे ठेवा, तुम्ही बसा आणि लिहून घ्या. काय सगळा सत्यानाश. रात्री 12च्या नंतरही मुलं मुली मोबाईल पाहिजे. मुलं मुली पाहिजे, आईच्या हातात मोबाईल, बापाच्या हातात मोबाईल, आजीच्या हातात मोबाईल, पोराच्या हातात मोबाईल. काय आता सगळेच मोबाईलची दुनिया आली. ते म्हणते तूच तर मोबाईल पाहता एवढा वेळ, मला काऊन नाही पाहू देत? तूच तर फोनवर राहता एवढा वेळ, मला काय नाही पाहू देत? तूच तर मेसेज करते एवढा वेळ, मला काय नाही करू देत? आणि आपल्या जे संस्कार आहे मुलांना घेत असतात. मग खोटं बोलू नये, काय करू नये. वडील खोटारडा राहिला ना, मुलं नक्कीच खोटारडे. आणि आई खोटारडी राहिली तर मुलं बनते. आई खोटारडी, वडील खोटारडे नसताना ना, मुलं कधीच बनत नाही, हे लक्षात घ्या. संस्कारमय हे विद्यार्थी असतात. म्हणून मुलांना विनंती आहे का कोणत्याही प्रकारचं खोटं बोलू नका. खरं बोला, सजा भोगा. अभ्यास नाही केला सर, मला काल कंटाळा आला, सरळ शिक्षकाला सांगा. खोटं बोलणार नाही. आणि 5वं शील आहे, सूरा वेर मध्य पमादठाना वेरमणी शिक्कापदं समाधियामि. याचा अर्थ काय होता? काय होता याचा अर्थ सांगा. मी कोणत्याही प्रकारची दारू, अफू, गांजा, नशेले पदार्थ, तंबाखू खाणार नाही, खाऊ देणार बी नाही. स्वतः करायचं नाही, इतरांना करू द्यायचं नाही. सगळ्याच गोष्टी. पंचशिलाचा अर्थ काही स्वतःपुरता नाही आहे. पंचशिलेचा अर्थ स्वतःपुरता नाही आहे. ते पंचशिलेचा अर्थ सगळ्या पुरता आहे, एकट्या पुरता नाही, कुटुंबातल्या सगळ्या, तुमच्याच पुरता नाही, इतर जाती धर्माचा सुद्धा पंचशीला आहे, लक्षात ठेवा. समजा एखाद्या तुरुंगात गेले, आणि एखादा कोणत्याही जातीचा माणूस असू द्या, तुम्ही तुरुंगात गेल्यानंतर त्याला विचारा तुम्ही काय केलं, ते म्हणते मी एक खून केला. हिंसा करू नये बुद्ध सांगते. तो कोणत्याही जातीचा असू नये. अरे पंचशिलेचा आहे ना पहिला शील, हिंसा करू नये, तू खून केला म्हणून जेलात गेला. दुसरा कैदी भेटला आणि मी विचारलं कस काय जेलात आला रे बाबा? काय नाही सर, मी बँकेत चोरी केली होती. अबे बुद्ध धर्माचं तत्वज्ञान आहे ना, चोरी करू नको. कोणत्या जातीचा असो त्याला लागू पडते का नाही? बुद्धांचे तत्व सगळ्या जाती धर्मासाठी आहे, कायमचं लक्षात ठेवा. आपलं म्हणून आहे. चोरी केला म्हणून तो जेलात गेला, खून केला म्हणून जेलात गेला, बायकोले मारलं म्हणून जेलात गेला, खोटं बोलला म्हणून जेलात गेला, दारू पिला म्हणून कैदीत गेला. गेला का नाही? म्हणजे हे पंचशील केवळ आपल्या पुरतं नाही. म्हणून 5वं शील आहे खर्रा, गुटखा, दारू, गांजा, अफू, नशेले पदार्थ खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. कारण बाबासाहेब म्हणाले मी मेलो तर चालेल, दारू पिणार नाही. बाबासाहेब काय म्हणाले? ब्रेन गेज नावाचा आजार झाला, डोकं फुटत होतं बाबासाहेबांचं, डोकं दुखत होतं, फुटल्यासारखं डोकं असं दुखत होतं बाबासाहेबांचं.
आणि ते आदर्श आपले आहे. आणि सगळ्या भट्टीमध्ये जास्त लोक आपले. गावामध्ये संध्याकाळी फिरल्यानंतर 50 घरं असेल ना, 10-15 घरी पिऊ नये असं मी टीका करत नाही यार, पण 10-15 घरं तर पिणारे दिसते. खोटं असं तर सांगा. तर दारू नाही पिलं तर तंबाखू तर घोटतेच, तेवढंही नाही तर खरं राहतं खिशात राहतेच. अहो एक दात करोडो रुपयाचा आहे, लाखो रुपयाचा आहे, हे लक्षात ठेवा. हे निसर्गाने दिलेलं आहे सगळं आई वडिलांनी. एक दात किडला आणि कॅन्सर झाला आणि त्याच्यात मेला, कोणाचं नुकसान आहे? मग कोणी दवाखान्यात जा का डॉक्टर काय म्हणते, तू खरा खात होता का, तू तंबाखू खात होता का? आणि मोठ्यानं सांगते, हो साहेब मी तंबाखू खात होतो, खरा खात होतो. मग मर ना, मर. असा माणूस मेला ना, त्याचं गावाला काही वाटत नाही. दारू पिऊ मेला, दारू पिऊ मेला तर कोणालाच काय वाटत नाही. बायको काय म्हणते, मरण बिरण झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बरं झालं मेला, लई त्रास होता, पिऊनच येत होता, लेकरानेच मारत होता आणि मला मारत होता. एक बाई तर मला म्हणे, सर काय सांगू, माझा नवरा मी जेवत करत असताना माझ्या पाठीवर लाथीनं मला मारलं म्हणे. सांगा आता माणसाची नियत. ते बाई बिचारी जेवण करत आणि ते माणूस दारू पिऊन लाथीनं मारत. किती महामूर्ख होते दारू पिल्यानंतर. दारू पिल्यावर चोरी करते, दारू पिल्यावर बटन खाते, हे का? दारू केल्यानं व्यभिचार करते, दारू पिल्यानं सगळा सत्यानाश होते. मग पंचशिलेचं फाउंडेशन हे 5वं शील आहे. सूर्यनैराज्य ममादवे सिक्कापदं समाज. 5वं शील किती महत्वाचं आहे बुद्ध. हे ज्ञान कोण्या शाळेत कॉलेजमध्ये कुठेही शिकवल्या जात नाही. मी का फिरत आहो गावोगावी, का फिरत आहो? बुद्धांचे विचार, बाबासाहेबांचे विचार आमच्या गरीब लोकांना कोणी सांगत नाही. कोणी सांगत नाही, काही घेणं देणं नाही. आज बंगल्यामध्ये आमचे लोक आहेत, राहो बिचारे सुखानं राहो. बाबासाहेबांच्या संविधानाला नाही, आरक्षणाला राहू, पण खारीचा वाटा कोणीतरी उचलला पाहिजे, थोडा प्रयत्न केला पाहिजे. एक पक्षाला करू, मी डॉक्टरेट आहे. समाज आपोआप आपल्याला प्रतिष्ठा देत असते, समाज आपल्याला आपोआप आपलं काम आपल्याला मोठं करते, हे लक्षात ठेवा. तुमच्या पदव्या डिग्र्या काही कामाच्या नाही, काहीच कामाच्या नाही. जर समाजासाठी तुम्ही काही करू शकत नसाल, कुटुंबासाठी करत असेल तर मेरा भला तो जग का. कुटुंबाचं चांगलं का, माझं मत नाही, पण समाजासाठी थोडा वेळ. खूप मी करत आहो असं काही नाही, काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही. पण एका गावातला एक माणूस जरी सुधारला, एखादा मुलगा जरी माझ्या विचारानं बदलला, तरी मला खूप समाधान भेटल. मला मरताना असं वाटल, मी करणवाडी या गावामध्ये गेलो होतो आणि एक श्रावणी नावाची मुलगी होती, तिला मी योग्य मार्गदर्शन केलं आणि ती डॉक्टर झाली. एवढंच पाहिजे. एखादा मुलगा दारुडा असेल, खर्रा खाणारा असेल, तो मुलगा खऱ्यापासून जर दूर होत असेल, तरी मी माझ्या सांगण्याचं समाधान. 5ही बोट सारखे राहत, एक सुधारला तरी खूप सुधारला. म्हणून सगळ्यांनी या प्रवाहात यावं. माझं तुम्ही ऐकून घेतलं. बाबासाहेबाकडे एक शिकलेला माणूस घ्या. माझं संपवतो. 1 तासाचंच प्रवचन असतं, 1 तास बरोबर झाला, 5 मिनिटं कमी. बोलू नका कृपया करू. एक विद्वान बाबासाहेबाकडे गेला आणि बाबासाहेबाला काय म्हणतात, बाबासाहेब मी क्लासवर अधिकारी झालो, मी काय करू आता समाजासाठी, तुम्ही सांगा. बाबासाहेब आनंद वाटला का, मला एक तरी माणूस भेटला समाजाला समजून सांगणारा, समाजाचं दुःख समजून घेणारा, तळमळ असणारा. काहीतरी केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या पावलावर आपण पाऊल टाकलं पाहिजे. नकाची तरी सर बाबासाहेबांच्या एका तरी विचाराची सर आपल्याला आली पाहिजे. म्हणून एक माणूस माझ्याकडे आला, बाबासाहेबाला खूप आनंद झाला. माझ्या गरीब समाजात पट्ट्याचं घर, भिंतीचं घर, कुडाचं घर, मातीचं घर असणाऱ्या गावामध्ये मी एक राऊंड मारू सुटबुटात. हो तू सुटबुटात गाडीनं गावामध्ये फिर म्हणे. का बरं बाबासाहेब म्हणे, असं का करू म्हणे.
तेव्हा तो विद्वान माणसाला उत्तर देतात, बाबासाहेब, भांडे घासणारी आपली गरीबाची बाई, कपडे धुणारी आपल्या गरीबाची बाई, रोजमजुरी करणारी आपली गरीबाची बाई तुझ्याकडे पाहिजे म्हणे, आणि तुझ्याकडे पाहून म्हणेल म्हणे, या सुडबुटातल्या माणसासारखा माणसाला माझ्या मुलाला मी सुटबुटात आणेल, माझ्या मुलाला IAS करेल, माझ्या मुलाला बॅरिस्टर करेल याच्यासारखं, माझ्या मुलाला याच्यासारखं कलेक्टर करेल, हे विचार माझ्या गरीब महिलांच्या डोक्यात जाईल, आणि माझ्या महिला, माझे पुरुष, माझे उपासक उपासिका ठरवेल का माझ्या मुलाला मी विद्वान करेल, तुझ्याकडे पाहून समाज आदर्श घेईल. बाबासाहेब म्हणे, हे तर माझ्या डोक्यातच आलं नव्हतं, विद्वान माणूस. तेव्हा बाबासाहेबांनी त्या विद्वानाला सांगितलं, गावात तू फिर, तुझा आदर्श लोक घेईल, आणि तुझा आदर्श घेऊन तुझ्यासारखे गावातले लोक तयार होईल, गावातले मुलं तयार होईल. आणि अशीच मुलं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून 24 प्रकारचे शिबिर आहे, त्यापैकी हे एक योग युवती शिबिर आहे. दुसरं शिबिर आपल्या इथं लागणार आहे बाल संस्कार शिबिर, नंतर उपासक उपासिका शिबिर. मी तुम्हाला काही सोडत नाही करणवाडी वासियांना, तुम्ही मला सोडलं तरी चालते, तुम्ही मला सोडलं तरी चालते, तुम्ही मला रागावा, बोला, हाताळून द्या, पण मी काय जात नाही. मी 3 गावं घेतलेले आहे सध्या प्रारूप स्वरूपात. सोनकाचं शिबिर महाराष्ट्रात 1 नंबरचं झालेलं आहे, YouTube वर पाहून घ्या, फोटो पाहून घ्या. करणवाडीचं शिबिर तसंच होणार आहे. परवा 2 तारखेला शिबिर लागून पत्र आलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेचं, आम्हाला मान्यता. कोणी सहकार्य करो त्यांचंही स्वागत, कोणी सहकार्य करू नये त्यांचंही स्वागत, कोणी टीका टिप्पणी करू द्या त्यांचंही स्वागत, कोणी सहकार्य करू द्या त्यांचंही स्वागत. माझ्या वाणीमधून, माझ्या वाचेमधून काही चूक झाली असेल तर मी तुम्हाला आणि तथागत बुद्धाला, बाबासाहेबाला क्षमा मागतो. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळे आनंदी राहो, सगळे सुखी राहो. साधू साधू साधू. जय भीम, जय भीम. नमो बुद्धाय, जय संविधान. किती प्रसंग आले तरी आपण मात्र अभ्यासापासून दूर जायचं नाही. बाबासाहेबांनी 19 नोव्हेंबर 1918 मध्ये मुंबईच्या शिडमो वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी केली. त्या काळानंतर नंतर 31 जानेवारी 1920 मध्ये त्यांनी मूक नाईक हे पाक्षिक सुरू केलं. मूक नाईक, बाबासाहेबांनी बरेचसे पाक्षिक सुरू केले, त्यातलं पहिलं पाक्षिक आहे ते मूक नाईक आहे. ते मूक नाईक जे पाक्षिक सुरू झालं ते आहे 31 जानेवारी 1920 मध्ये आहे. त्यानंतर त्या पाक्षिकाला मदत जर कोणी केली असेल ती शॉपिंग प्रेस आहे. ही आपला जो गायकवाडला ही प्रिंटिंग प्रेस जी आहे या जागा त्यांनी हडप केली आणि नंतर परत वादन त्या ठिकाणी तो आपलाच अधिकारी होता, परंतु हे यावर वादन झालं. म्हणजेच काय की भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपण शेवटपर्यंत लढलं पाहिजे की प्रथम भारत आणि शेवटी सुद्धा भारत, हा संदेश बाबासाहेबांनी दिलाय. दुसरा, भाकरीपेक्षा इज्जत पाहिजे. भाकरीपेक्षा एक दिवस उपाशी राहायला मरत नाही माणूस, पण अपमान नाही. अपमान सहन करून जगू नका, कुणाचा अपमान करू नका, अपमान सहन करू नका. कुणा तुम्हाला जर असं खालच्या सर कोणी बोललं वाईट वाटतं, आपल्याला कोणी बोलणार नाही. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना मी त्रिवार वंदन करते, पंचांग प्रणाम करते. प्रोटोकॉलनुसार मग असे बोलले, कारण आता शुभेच्छा द्यायचं म्हणून थोडंसं शॉर्टकटमध्ये घेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष वंजारी सर, प्रमुख कार्यक्रमाला प्रास्ताविक करण्यासाठी आलेले कोसे सर, आपल्या कार्यक्रमाची ज्यांनी काय आयोजन केलेलं आहे, ज्या कार्यक्रमाची निर्मिती केलेले आपले प्राध्यापक डॉक्टर उत्तम शिंदे सर, या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले केंद्रीय शिक्षक प्राध्यापक मूल सर, उपस्थित सर्व माझे बुद्ध उपासक उपासिका आणि ज्यांच्यासाठी हे शिबिर घेतलं असे युवक युवती, यांना माझा स्नेहपूर्ण जय भीम. जय भीम करा मस्त.